नवीन लग्न झालेल्या मुली आहेत ना, त्यांच्यासाठी ना म्हणजे नवीन लग्न झाल्यानंतर ना त्यांच्यासाठी एक नवीन जगच तयार झालेलं असतं. म्हणजे बघा ना, कपड्या लत्त्यापासून ते नवीन जागा, नवीन माणसं, तिथलं राहणीमान किंवा हवामान हे सगळंच तिच्यासाठी नवीन असतं. म्हणजे लग्न झाल्यावर आदल्या दिवशीचा सूर्य आणि दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवण्यामध्ये फरकच असतो. म्हणजे आईवडिलांच्या इकडं कसं किती वाजता उठा, किती वाजता म्हणजे झोपा तरी काही फरक नसतो पडत. आणि नवऱ्याच्या घरी गेल्यावर सगळ्यात उशिरा झोपणारी तीच आणि सगळ्यात अगोदर उठणारी तीच असते. आणि ती सगळी नाती कशी अशी मस्तपैकी काय म्हणतात निभावून काढते. म्हणजे आणि घरातली जर का मोठी सून असेल तर सांगायलाच नको, सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावरच येऊन पडतात. म्हणजे हे तूच केलं पाहिजे किंवा ह्याची मनधरणी तूच केली पाहिजे, हे तूच असं केलं पाहिजे. कोण रुसलं तर त्याला मनवायचा भाग तोच. आणि कालांतराने काय होतं मग हे जर का जास्त अतिप्रमाणात झालं तर मग तीही वैतागून जाते. मग तीही असं म्हणते की नको बाबा ह्या सगळ्या गोष्टीशीच असल्या गोष्टी नकोच आपल्याला काय म्हणतात ह्या गोष्टीचं म्हणजे कंटाळून जाते एक प्रकारे ती. आणि मग अशा लोकांचा पण तिला त्रास होऊ लागतो. मग त्याच्यामुळं त्याचा परिणाम तिच्या शारीरिक किंवा मानसिक वृत्तीवर होतो आणि त्याच्यामुळे ती खचून जाते. मग तिला अशा गोष्टीपासून मग आपण काय म्हणतो बाबा ही माणूसघाणीचं आहे, हिला काही येऊच वाटत नाही आहे. नाही, तसं नाही. तिला त्या गोष्टीपासून तिला कंटाळा आलेला असतो आणि म्हणजे ती वैतागून जाते एक प्रकारे. कंटाळा नाही पण वैतागून, आणि ह्याच्यामध्ये फरक आहे. कंटाळा आणि वैतागलेला ह्याच्यामध्ये फरक असतो. आणि चला सगळ्यांनी एकमेकीला समजून घेऊयात. खास करून स्त्रियांना समजून घेतलं तर नक्कीच. आणि पुरुषांचं तर काही स्त्रियांपुढं काही चालतच नाही. त्याच्यामुळे स्त्रियांना समजून घ्या. आणि चला बरं पटकन सबस्क्राईब करा बरं. बाय बाय, चला टाटा.